काय पाहिलं आपण डेफिनेशन ऑफ अनॅस्थेटिक, त्याचे क्लासिफिकेशन आणि मेकॅनिझम ॲक्शन. 5 सेकंदमध्ये पाहायचं आपल्याला तर वेगवेगळे ड्रग्ज, जे काही जनरल अनॅस्थेटिक ड्रग आहे ते आपल्याला 5 सेकंदमध्ये पाहायचं आहे. त्याच्यामध्ये पहिला क्लास आहे इनहेलेशन अनॅस्थेटिक. इनहेलेशन अनॅस्थेटिकचे क्लास पाहायचं आपल्याला. त्याच्यामध्ये पहा काय आहे, इनहेलेशन अनॅस्थेटिक रेफर टू ए डिलिव्हरी ऑफ गॅस ऑर वेपर्स टू द रेस्पिरेटरी सिस्टीम टू प्रोड्यूस अनॅस्थेसिया. इनहेलेशन अनॅस्थेटिक म्हणजे काय आहे, जे काही गॅसेस सबस्टन्स आहे किंवा गॅसेस अनॅस्थेटिक आहे किंवा वेपर्स आहे, हे डायरेक्टली कशामध्ये आपल्याला डिलिव्हर करायचे आहेत, जे काय आपलं रेस्पिरेटरी ट्रॅक आहे त्याच्यामध्ये तो अनॅस्थेटिक ड्रग हा डायरेक्टली आपल्याला रेस्पिरेटरी ट्रॅकमध्ये डिलिव्हर करायचा आहे. इट प्रोड्यूस अनॅस्थेशिया, तो काय प्रोड्यूस करेल, अनॅस्थेशिया प्रोड्यूस करेल. त्याच्यामध्ये एक्झाम्पल आहे इथर. इथर काय, इट इज अ व्हेरी एक्सप्लोजिव्ह. हा कसा आहे, खूप एक्सप्लोजिव्ह आहे किंवा स्फोटक आहे. इरिटंट टू रेस्पिरेटरी ट्रॅक, इट इज अ इरिटंट टू दी रेस्पिरेटरी ट्रॅक. रेस्पिरेटरी ट्रॅकला काय येतो, काही प्रमाणात इरिटेशन करू शकतो. हाय इन्सिडन्स ऑफ नॉसिया अँड वॉमिटिंग ड्युरिंग इंडक्शन अँड पोस्ट सर्जिकल इमर्जन्सी. त्याचं मग ॲडव्हर्स इफेक्ट काय आहे, जर हाय कंडिशन किंवा त्या ड्रगचा किंवा जो काही अनॅस्थेशिया आहे त्याचा जर हाय डोस झाला तर तो काय करतो, इंड्युसिंग दी नॉसिया अँड वॉमिटिंग ड्युरिंग दी सर्जिकल इमर्जन्सी. जो काही सर्जरी करायची आपल्याला त्याच्यावेळेस इतरचा जर डोस जर जास्त झाला तर ते काय होऊ शकतं, नॉसिया किंवा वॉमिटिंग त्या पेशंटला होऊ शकते. दिस अबाउट दी इथर. नेक्स्ट एक्झाम्पल आहे इनहेलेशन अनॅस्थेटिकचं नायट्रस ऑक्साईड. कोणतं एक्झाम्पल, नायट्रस ऑक्साईड. फॉर्म्युला काय त्याचा, NO. इट इज अ नायट्रस ऑक्साईड. इट ऑल्सो नेम ॲज अ लाफिंग गॅस. तुम्हाला एक्झामला राईट नोट ऑन लाफिंग गॅस येऊ शकते, तर तुम्हाला त्यावेळेस काय लिहायचं आहे, नायट्रस ऑक्साईड लिहायचे. ठीक आहे. ते पहा काय आहे, प्रॉपर्टीज काय त्याच्या. इट इज अ कलरलेस ऑर्डरलेस गॅस ॲट अ रूम टेम्परेचर. काय तो कलरलेस ऑर्डरलेस गॅस आहे ॲट अ रूम टेम्परेचर. व्हेरी सोल्युबल इन ब्लड अँड अदर टिश्यू अँड क्विक रिकव्हरी. हा काय आहे, ब्लडमध्ये सोल्युबल आहे आणि अदर टिश्यूमध्ये सुद्धा सोल्युबल आहे. त्याचं फार्माकोलॉजिकल ॲक्शन काय आहे, रॅपिड इंडक्शन ऑफ अनॅस्थेसिया अँड रॅपिड इमर्जन्सी फॉलोइंग डिस्कंटिन्युएशन ऑफ ॲडमिनिस्ट्रेशन. म्हणजे काय की जो काही नायट्रस ऑक्साईड आपण आहे तो कशामध्ये आपण इमर्जन्सी कंडिशनमध्ये देऊ शकतो, किंवा जर काही पेशंटला जर इमर्जन्सी आली किंवा ॲडव्हर्स इफेक्ट दिसायला लागले तर तो डोस आपण डिस्कंटिन्यू, म्हणजे तो ड्रग हा बॉडीच्या रिमूव्ह बाजूला सुद्धा काढू शकतो. इट इज अ डिस्कंटिन्युअस ऑफ दी ॲडमिनिस्ट्रेशन. ठीक आहे. कम्प्लिटली इलिमिनेटेड बाय दी लंग्स. हा ड्रग जो काही नायट्रस ऑक्साईड आहे तो इलिमिनेटेड बाय दी लंग्सद्वारे बाहेर केला जातो. ठीक आहे, बाहेर टाकला जातो. इट इज अ वीक अनॅस्थेटिक अँड पॉवरफुल अनॅलिसिक. हे काय आहे, एक वीक अनॅस्थेटिक आहे बट पॉवरफुल अनॅलिसिक आहे. द मॅक मीन्स कॉट मॅक्झिमम ॲल्युलर कॉन्सन्ट्रेशन व्हॅल्यू इज 105%. जे काय मॅक्झिमम किंवा मिनिमम ॲल्युलर कॉन्सन्ट्रेशन आहे. ॲल्युलर मीन्स वॉट, जो काय आता रेस्पिरेटरी ट्रॅकमध्ये जाणार आहे, आपण काय पाहतोय, गॅसेस किंवा इनहेलेशन अनॅस्थेटिक. इनहेलेशन मीन्स वॉट, जे काय नोजद्वारे आपण रेस्पिरेटरी ट्रॅकमध्ये सोडतो. मग रेस्पिरेटरी ट्रॅकमध्ये ते लंग्समध्ये जाणार आहे. लंग्समध्ये वेगवेगळे एलोलाय असतात. एलोलाय मीन्स काय, बलून लाईक स्ट्रक्चर असतात, जे तुम्ही HPमध्ये पाहिलं असेल. त्या एलोलायचं किती कॉन्सन्ट्रेशनमध्ये आहे तो ड्रग त्या एलोलायशी रिॲक्ट होऊ शकतो. तर 105% ड्रग हा त्या एलोलाय कॉन्सन्ट्रेशनसोबत रिॲक्ट होऊ शकतो. इट कॉजेस दी मेगॅलोब्लास्टिक ॲनिमिया. हे काय त्याचा ॲडव्हर्स इफेक्ट आहे किंवा ॲडव्हर्स इफेक्ट. दी कॉजेस मेगॅलोब्लास्टिक ॲनिमिया. ॲनिमियाचा एक टाईप आहे मेगॅलोब्लास्टिक ॲनिमिया. आणि युजेस काय याचा, इट इज यूज इन ॲडिशन टू सप्लिमेंट ऑफ ऑदर इनहेलेशन. जे काय ऑदर ड्रग आहेत इनहेलेशन, हा सप्लिमेंट म्हणून त्यासोबत दिला जातो. कोण, नायट्रस ऑक्साईड. दिस अबाउट दी नायट्रस ऑक्साईड. नेक्स्ट आहे हॅलोथेन. इट इज अ होलाटाईल लिक्विड ॲट रूम टेम्परेचर. हे काय, होलाटाईल लिक्विड आहे ॲट अ रूम टेम्परेचर. इट इज अ लाईट सेन्सिटिव्ह. हे काय, लाईट सेन्सिटिव्ह आहे म्हणून त्याला आपल्याला डार्क रूममध्ये किंवा जे काय रूममध्ये लाईट पास होणार नाही तशा रूममध्ये ते स्टोअर करावं लागतं. हाय फॅट सोल्युबल अँड स्लो इंडक्शन अँड रिकव्हरी. जे काही ड्रग आहे कोणता आपला हॅलोथेन, हा काय आहे, फॅट सोल्युबल आहे. फॅटमध्ये काय आहे, तो सोल्युबल आहे. आणि स्लो इंडक्शन अँड रिकव्हरी. जो काही ड्रग देणार आपण तो कसा बॉडीमध्ये जाणार आहे,
स्लोली जाणार आहे आणि त्याची रिकव्हरीसुद्धा स्लो होणार आहे. ठीक आहे. एलिमिनेटेड चेंज वाया लंग्स, जो काही हॅलोथेन आहे तो एक्सक्रीट थ्रू दी लंग्स, जे काही एक्सक्रिशन होणार आहे लंग थ्रू हॅलोथेनचं. ठीक आहे. कॉमनली यूज इन चिल्ड्रन वेअर प्रॉपर्टी प्लेसमेंट ऑफ आय व्ही कॅथरेटर कॅन बी डिफिकल्ट. हे कसं जास्त करून चिल्ड्रनमध्ये यूज केलं जातं. ज्यावेळेस त्याला कॅथरेटर आय व्ही कॅथरेटर द्यायचं असतं चिल्ड्रनमध्ये, त्यावेळेस त्या हॅलोथेनचा यूज केला जातो. इट इज अ मार्केटेड अँड इन अंबल बॉटल विथ ए थायमॉल ॲडेड ॲज ए प्रिझर्वेटिव्ह. हे कशामध्ये असतं, आंबट कलरच्या बॉटलमध्ये प्रिस्क्राईब केलेलं असतं. मेटाबॉलाइज इन लिव्हर बाय सायटो P450. इट इज अ एन्झायमॅटिक रिॲक्शन किंवा मेटाबॉलिझम रिॲक्शन आहे. कसं मेटाबॉलिझम होतं, बाय द लिव्हर बाय द एन्झाईम P450. त्या रिॲक्शनने त्याचं मेटाबॉलिझम होतं. दिस इज अबाउट दी हॅलोथेन. देन त्याचे साईड इफेक्ट काय आहेत हॅलोथेनचे. कार्डिओव्हास्क्युलर सिस्टममध्ये काय होतं, कार्डियाक अरेथमिया, डिप्रेशन ऑफ मायकार्डियल कॉन्ट्रॅक्शन, रेस्पिरेटरी सिस्टम, डिप्रेशन ऑफ रेस्पिरेशन. जे काही कार्डियाक सिस्टम आहे आपल्या बॉडीची त्याच्यासुद्धा त्याचं कार्डियाक अरेथमिया घेऊ शकतो. किंवा जे काही मायकार्डियल फंक्शन आहे आपल्या हार्टचं ते काय होऊ शकतं, डिस्टर्ब होऊ शकतं. किंवा रेस्पिरेटरी सिस्टमचं जे काही रेस्पिरेशन फंक्शन आहे आपलं ते डिस्टर्ब होऊ शकतं. मसलमध्ये काय होतं, मॅलिग्नंट हायपरथेमिया मीन्स जे काही बॉडी टेम्परेचर आहे ते कमी जास्त होऊ शकतं. देन किडनीवर काय त्याचा इफेक्ट होतो, डिक्रीज द रिनल ब्लड फ्लो अँड ग्लोमेरुलर फिल्ट्रेशन रेट. जे काय रिनल ब्लड फ्लो आहे तो काय होतो, डिक्रीज होतो. आणि जे काही ग्लोमेरुलर फिल्ट्रेशन रेट आहे तो सुद्धा काय होतो, डिक्रीज होतो. लिव्हरमध्ये आणि GI ट्रॅकमध्ये कॉजेस हेपेटायटिस अँड नॉसिया अँड वॉमिटिंग. लिव्हर किंवा GITमध्ये काय होतं, त्याचं नॉसिया किंवा वॉमिटिंग होऊ शकतं. ठीक आहे. दिस आर अबाउट दी व्हेरियस साईड इफेक्ट ऑफ हॅलोथेन. त्याच्यामुळे कशा साईड इफेक्ट होऊ शकतो त्याचे, कार्डिओव्हास्क्युलर सिस्टमवर, रेस्पिरेटरी ट्रॅकवर, मसल्स किंवा किडनी किंवा लिव्हर अँड GITवर. ड्रग इंटरॅक्शन म्हणजे काय हॅलोथेन आहे ते कशासोबत इंटरॅक्शन करू शकतं. ठीक आहे. हॅलोथेन प्लस ॲड्रेनालिन. ठीक आहे. ॲड्रेनालिन आणि हॅलोथेन जरी सोबत दिलं तर ते काय ड्रग इंटरॅक्शन घडून येऊ शकतं. किंवा थिओफायलिन गिव्ज अरेथमिया मे बी प्रेसिपिटेटेड. अरेथमिया होऊ शकतो. थिओफायलिन किंवा ॲड्रेनालिन किंवा हॅलोथेन हे जर एकासोबत दिले तर ते ड्रग इंटरॅक्शन होऊन अरेथमिया प्रोड्यूस करू शकतात. कॉन्ट्रांडिक्शन काय आहे, हेपॅटिक डिसफंक्शन अँड जॉन्डिस. म्हणजे काय ॲडवर्स रिॲक्शन काय होणार त्याच्यामुळे हेपॅटिक्स किंवा जॉन्डिस होऊ शकतो. ठीक आहे. नेक्स्ट आहे सेवोफ्युरेन. प्लीजंट स्मेल, नॉन इरिटंट अँड ब्रॉन्कोडायलेशन मेक इट एजंट ऑफ चॉईस फॉर पेडियाट्रिक ॲनेस्थेसिया. जे काही पेडियाट्रिक म्हणजे स्मॉल चिल्ड्रन आहेत किंवा पेडियाट्रिक पेशंट आहेत त्यासाठी हे सेवोफ्युरॉन ॲनेस्थेसिया वापरलं जातं. इट इज सेकंड एजंट ऑफ चॉईस फॉर. हा काय सेकंड एजंट म्हणजे दुसरा एक एजंट आहे की तो वेगवेगळ्या ॲनेस्थेशियामध्ये वापरला जातो. त्याच्यामध्ये न्यूरो ॲनेस्थेशिया, देन कार्डियाक ॲनेस्थेशिया अँड ॲस्थमॅटिक्स. हे जे वेगवेगळे ॲनेस्थेशियास असतात लाईक ॲज अ न्यूरो ॲनेस्थेटिक, कार्डियाक ॲनेस्थेशिया अँड ॲस्थमॅटिक ॲनेस्थेशिया, याच्यामध्ये हे सेवोफ्युरॉनचा यूज केला जातो. सेवोफ्युरॉन reacts with soda lime used in anesthetic circuit to form a compound A which act as a renal toxin or nephrotoxins. मीन्स सेवोफ्युरॉन काय सोबत रिॲक्ट करायचं आहे, सोडा लाईम सोबत रिॲक्ट करायचं आहे. ते काय होतं आहे, कंपाऊंड ए फॉर्म होतो आणि इट इज अ रिनल टॉक्झिक. एजंट शुड नॉट बी गिवन विथ सोडा लाईम. ठीक आहे. हे काही खालचे काही एजंट आहेत ते काय सोडा लाईम सोबत द्यायचे नाहीत किंवा त्याच्यापासून कार्डियाक किंवा जो काही अदर कॉन्ट्राइंडिकेशन आहे ते होऊ शकतात, सच एज ट्रायलिन, सेवोफ्युरॉन अँड डेस्फ्लोरॉन. दिस अबाउट दी सेवोफ्युरॉन. एका स्लाईडमध्ये होतं मेजरमेंट ऑफ इनहेलेशन ऑफ ॲनेस्थेटिक पोटेन्शी. जे काही इनहेलेशन ॲनेस्थेटिक आहे ते मेजरमेंट कसं केलं जातं की आपल्याला तो ॲनेस्थेटिक किती प्रमाणात द्यायचं आहे, तर त्याचं मेजरमेंट ऑफ इनहेलेशन ॲनेस्थेटिक पोटेन्सी, त्या इनहेलेशन ॲनेस्थेटिकची पोटेन्सी किती आहे किंवा त्याची थेरॅपेटिक इफेक्ट काय आहे ते आपल्याला पाहिजे. मॅक मीन्स वॉट, मिनिमम ॲलोलाय कॉन्सन्ट्रेशन किंवा मिनिमम ॲलोलर कॉन्सन्ट्रेशन. मॅक इज द कॉन्सन्ट्रेशन ॲट विच 50% ऑफ द सब्जेक्ट have no response movement to the surgical stimulus.
जे काही इनहेलेशन ॲनेस्थेटिक आहे त्याचं कॉन्सन्ट्रेशन किती आहे LOIमध्ये ते डिटर्माइन करण्यासाठी हे मॅथचा यूज केला जातो. डिफरंट फॉर इच इनहेलंट एजंट, ते मग वेगवेगळे इनहेलंट एजंट्स होतात. जर मॅक्झिमम मिनिमम ॲलोवेरा कॉन्सन्ट्रेशन जर वाढलं किंवा इन्क्रीज झालं तर त्याच्यामुळे कोणकोणते ॲडवर्स इफेक्ट होऊ शकतात. त्याच्यामध्ये आहे हायपरथर्मिया, म्हणजे बॉडीचं टेम्परेचर वाढू शकतं. हायपरनायट्रेमिया, जे काही नायट्रोजन आहे बॉडीमधला तो काय होऊ शकतो, वाढू शकतो. ड्रग इंड्यूस इव्हिलेशन ऑफ सीएनएस कॅटाकॉलामाइन्स स्टोर्स, जे काही सीएनएस ते होऊ शकतं कॅटाकॉलामाइन्सचं. क्रोनिक अल्कोहोल ॲब्यूज, त्या माणसाला अल्कोहोलची लत लागू शकतो किंवा अल्कोहोलिझम होऊ शकतो. इन्क्रीज द ॲम्बियंट प्रेशर, जे काही त्याचं एक्सपिरिमेंटल प्रेशर किंवा त्याचं बॉडीचं प्रेशर ते काय होऊ शकतं, वाढू शकतं. दीज आर दी व्हेरियस कॉन्ट्राइंडिकेशन ऑफ when the maximum alveolar concentration is happen. नेक्स्ट क्लास आहे इंट्राव्हेनस अनेस्थेटिक, जे काही इंट्राव्हेनसली दिले जातात. त्याच्यामध्ये एक्झाम्पल आहे थिओपेंटल. थिओपेंटल काय पहा, इट इज अल्ट्रा शॉर्ट ॲक्टिंग बार्बिच्युरेट, हे अल्ट्रा शॉर्ट ॲक्टिंग आहे बार्बिच्युरेट सारखंच, ठीक आहे. इट इज अ हाय लिपिड सोल्युबिलिटी, लिपिडमध्ये ते कसं आहे, हायली सोल्युबल आहे. आणि रॅपिड एंट्री इन टू दी ब्रेन, हे कसं आहे रॅपिडली पास होतं ब्रेनकडे, ठीक आहे. रॅपिड ऑनसेट ऑफ ॲक्शन अँड शॉर्ट ड्युरेशन, त्याची ॲक्शन कशी आहे, थेरॅपेटिक ॲक्शन कशी आहे, रॅपिड ऑनसेट ऑफ ॲक्शन आहे. विदिन 20 सेकंड दे विल बी द रिच ॲट द पॉईंट. आणि त्याचं ड्युरेशन कसं आहे, शॉर्ट ड्युरेशन आहे. इफेक्ट टर्मिनेटेड नॉट बाय मेटाबॉलिझम बट रिडिस्ट्रीब्युशन. रिस्क ऑफ सेव्हर वॅसोपाझम इफ ॲक्सिडेंटली इंजेक्टेड इन टू दी आर्टरी, जे काही एखाद्या वेळेस ॲडव्हर्सली जे जर आर्टरीमध्ये जर गेलं तर ते व्यासोपाझम, म्हणजे जे काही सेल्स आहेत ते काय होतात, स्पाझम होऊ शकतात किंवा कॉन्ट्रॅक्ट होऊ शकतात. डिप्रेस दी सेरेब्रल ब्लड फ्लो, हे काय त्याचे आपण ॲडव्हर्स इफेक्ट पाहतो. जे काही व्यासोपाझम होऊ शकतं किंवा जे काही सेरेब्रल ब्लड फ्लो आहे, जे काही सेरेब्रलला जाणारा ब्लड फ्लो आहे तो काय होऊ शकतो, डिक्रीज होऊ शकतो. किंवा डिक्रीज इंट्राक्रॅनियल प्रेशर, जे काही क्रॅनियल नर्व आहेत किंवा क्रॅनियल एरिया आहे त्याचं प्रेशर डिक्रीज होऊ शकतं. टिश्यू नेक्रोसिस होऊ शकतं किंवा हायपोटेन्शन होऊ शकतं, ठीक आहे. दीज आर द व्हेरियस ॲडवर्स इफेक्ट ऑफ थायोपेंटल सोडियम. build-up adipose tissue, very long emergency from the anesthesia. This is about the thiopental sodium. Next आहे propofol. propofol काय पहा, rapid onset and have a short duration of action and rapid onset of action आहे याची, आणि ड्युरेशन कसं आहे, शॉर्ट ड्युरेशन आहे. हायली प्रोटीन बाउंड इन व्हिओ अँड मेटाबॉलाइज बाय कॉन्ज्युगेशन बाय दी लिव्हर. हे कशाला, प्रोटीनला बाइंड होऊ शकतं आणि मेटाबॉलाइज बाय दी कॉन्ज्युगेशन रिॲक्शन. व्हेरी गुड अनेस्थेटिक फॉर इंडक्शन ऑफ मेंटेनन्स ऑफ अनेस्थेटिक टू दी अक्युमुलेशन इफेक्ट, हे काय गुड अनेस्थेटिक आहे. साईड इफेक्ट आर पेन अँड इंजेक्शन, मग ॲडव्हर्स इफेक्ट काय याचे, ज्यावेळेस आपल्याला प्रोपॉल इंजेक्ट करायचं आहे त्या पेशंटला पेन होऊ शकतो, काय की इंट्राव्हेनसली आहे. हायपोटेन्शन, जे काय त्याचं टेन्शन ब्लड प्रेशर आहे काय होऊ शकतं, कमी होऊ शकतं किंवा ॲपनिया होऊ शकतं त्याला. दीज आर दी व्हेरियस साईड इफेक्ट्स और ॲडवर्स इफेक्ट ऑफ प्रोपोफॉल. यूज फॉर इंडक्शन अँड मेंटेनन्स ऑफ GA अँड सेडिशन. युजफुल फॉर डे केस सर्जरी, जी काही दिवसाची सर्जरी करायची त्याच्यामध्ये त्याला आपण यूज करू शकतो. नेक्स्ट आहे कॅटामाइन. इट इज डिसोसिएटिव्ह ॲनेस्थेशिया, ही काय डिसोसिएटिव्ह ॲनेस्थेशिया आहे. एन मिथाइल डी ॲस्पार्टेट रिसेप्टर अँटागोनिस्ट, जे काय मागच्या लेक्चरला पाहिलं आपण, एन मिथाइल डी ॲस्पार्टेट रिसेप्टर आहेत काही ड्रग, त्याच्यामध्ये जे काही हे केटामाइन आहे हे एन मिथाइल डी ॲस्पार्टेट रिसेप्टर अँटागोनिस्ट आहे, म्हणजे अगेन्स्ट आहे त्याच्या, ठीक आहे. कार्डिओव्हॅस्क्युलर स्टिम्युलंट, ह्याच्यामुळे काय होऊ शकतो, कार्डिओव्हॅस्क्युलर सिस्टीम स्टिम्युलंट होऊ शकते. कॅटोनिया, ॲनाल्जेसिया अँड ॲमेन्सिया विदाउट लॉस ऑफ कॉन्शियसनेस. युजफुल फॉर अनेस्थेटायझिंग पेशंट ॲट रिस्क हायपोटेन्शन अँड ब्रॉन्कोस्पाझम अँड फॉर दी सर्टन पेडियाट्रिक प्रोसिजर.
जे काही पेशंटला हायपोटेन्शन झाले किंवा ब्रॉन्कियल स्पाझम आहे त्या पेशंटमध्ये आपण हे केटामाइन त्या पेशंटला प्रिस्क्राईब करू शकतो, किंवा जे काही पेडियाट्रिक पेशंटच्या कंडिशन आहे त्याच्यासुद्धा मध्ये आपण सुद्धा केटामाइन हा प्रिस्क्राईब करू शकतो. नेक्स्ट आहे एथिओमायडेट. इट इज अ रॅपिड इंडक्शन. त्याचं इंडक्शन कसं आहे किंवा तो ॲडमिशन कसं केला जातो, रॅपिडली ॲडमिशन केला जातो. मिनिमम चेंजेस इन कार्डियक फंक्शन अँड रेस्पिरेटरी रेट. त्याच्यामुळे जे काही कार्डियक फंक्शन किंवा रेस्पिरेटरी फंक्शन त्याच्यामुळे कसल्या प्रकारचा चेंजेस होत नाही. नॉट ॲनाल्जेसिक. हे काय ॲनाल्जेसिक नाही आहे. कॉजेस पेन ऑन इंजेक्शन अँड नॉसिया फॉस्फोरेटिव्हली. जे काही नॉसिया आणि वॉमिटिंग होऊ शकते हे काय त्याचा ॲडवर्स इफेक्ट आहे. प्रोलॉंग ॲडमिनिस्ट्रेशन मे कॉजेस दी ॲड्रेनल सप्रेशन. जर कंटिन्युअसली जर हा इथिओमाइड डोस देत राहिलं पेशंटला तर जे काही ॲड्रेनल सप्रेशन होऊ शकतं किंवा ते ॲड्रेनल ग्लँड ती काय होऊ शकते, सप्रेस होऊ शकते. दिस अबाउट दी इथिओमायडेट. नेक्स्ट पॉईंट आहे आपला प्री अनॅस्थेटिक मेडिकेशन. प्री अनॅस्थेटिक मेडिकेशन म्हणजे काय आहे ते पाहायचं आपल्याला. प्री अनॅस्थेटिक मेडिकेशन म्हणजे काय आहे, द यूज ऑफ ड्रग प्रायर टू द ॲडमिनिस्ट्रेशन ऑफ दी अनॅस्थेशिया इन ऑर्डर टू मेक अनॅस्थेशिया सेफ अँड ॲग्रेबल टू दी पेशंट इज कॉल्ड ॲज अ प्री अनॅस्थेटिक मेडिकेशन. म्हणजे ज्यावेळेस आपल्या पेशंटला अनॅस्थेटिक द्यायचे त्यावेळेस जे काही ड्रग दिले जाते म्हणजे प्री अनॅस्थेटिक बिफोर दी ॲडमिनिस्ट्रेशन ऑफ दी अनॅस्थेसिक टू दी पेशंट. इट इज द यूज ऑफ ड्रग प्रायर टू ॲडमिनिस्ट्रेशन ऑफ अनॅस्थेशिया. म्हणजे ज्या पेशंटला आपल्याला अनॅस्थेशिया द्यायचा आहे त्याच्या अगोदर जो त्याला ट्रीटमेंट दिली जाते किंवा ड्रग दिला जातो त्यालाच काय म्हणतात, प्री अनॅस्थेटिक मेडिकेशन. त्याच्यामध्ये वेगवेगळे टाईपचे प्री अनॅस्थेटिक मेडिकेशन असतात. त्याच्यामध्ये सेडेशन इंड्यूस करणारे एक्झाम्पल ड्रग असतात. त्याच्यामध्ये सेडेशन आर यूज टू रिड्यूस एन्झायटी अँड पेशंट प्रायर टू दी सर्जरी. ऑल्सो सेडेटिव्ह, हिप्नोटिक्स अँड ट्रँक्युलायझर कॅन बी यूज. ट्रँक्युलायझर किंवा सेडेटिव्ह हिप्नोटिक्स सुद्धा त्याच्यामध्ये यूज केला जातो. युजली मॉर्फिन अँड देअर डेरिव्हेटिव्ह ऑल्सो बार्बिट्रेट आर दी गिवन. मॉर्फिन किंवा बार्बिट्रेट सारखे ड्रग सुद्धा त्यामध्ये दिले जातात. अनाल्जेसिया सुद्धा त्याच्यामध्ये दिले जातात. इट इज यूज टू रिड्यूस पेन. जे काही ड्युरिंग दिस ॲनास्थेशिया जे काही पेन होणार आहे ते रिड्यूस करण्यासाठी सुद्धा अनाल्जेसिक दिले जातात. रिड्यूस अमाऊंट ऑफ जनरल अनास्थेशिया इट इज रिक्वायर्ड. जे काही लागणारं अनास्थेशिया आहे त्याचा अमाऊंट कमी करण्यासाठी सुद्धा हे अनाल्जेसिक दिलं जातं. दिस कॅन बी अचीव बाय दी अनाल्जेसिक सच ॲज मॉर्फिन अँड पेथिडिन. त्याच्यामध्ये मॉर्फिन आणि पेथिडिन देऊन ते अनाल्जेसिक त्या पेशंटला दिले जातं. ठीक आहे. नेक्स्ट इनिबिशन ऑफ पॅरासिम्पॅथॅटिक ॲक्टिव्हिटी. जी काही पॅरासिम्पॅथॅटिक ॲक्टिव्हिटी आहे दिस डिक्रीज द ब्रॉन्कियल अँड सॅलिव्हरी सिक्रेशन इंड्यूस्ड बाय दी ड्रग और युजली ॲट्रोपिन. जे काही ब्रॉन्कियल आणि सॅलिव्हरी सिक्रेशन आहे हे ह्या पॅरासिम्पॅथॅटिक ॲक्टिव्हिटी आहे ते वेगवेगळे ॲट्रोपिनसारखे ड्रग देऊन ते काय केलं जातं, डिक्रीज केलं जातं. आणि अँटीएमेटिकसुद्धा ड्रग दिले जातात. ड्रग लाईक प्रोमिथॅझिन अँड फिनोथायाझिन आर यूज. इट इज यूज टू रिड्यूस दी पोस्ट ऑपरेटिव्ह नॉसिया अँड वॉमिटिंग. नॉसिया अँड वॉमिटिंग कमी करण्यासाठी किंवा रिड्यूस करण्यासाठी हे अँटीएमेटिक ड्रग त्या प्री अनॅस्थेटिक मेडिकेशनमध्ये दिले जातात.